सांगता येण्यासारखे आहेत, परंतु हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय हा नव्या स्वरूपामध्ये अधिक आकर्षक, देखणा आणि सुशोभित बनवण्यात जो आलेला आहे. जिथं अंधार होता, जिथं आज पोलवरती दिव्यांचा लख प्रकाश हा आपला तिरंगा आहे, तसा तिरंगा त्या लाईटच्या खांबावर तुम्हाला बघायला मिळतोय. जिथं कचरा होता तिथं आता सुंदर झाडं लावलेली, मगाशी तुम्ही एक छोटीशी चित्रफीत बघितली, स्वच्छ परिसर पाहायला मिळतोय. जिथं ट्रॅफिकमुळं अक्षरशः तुमचा सगळ्यांचा श्वास गुदमरायचा, तिथं आज भला मोठा स्वच्छ आणि देखणा चौक हा निर्माण झालेला आपण पाहतोय. CCTV, लाईट्स, वॉल पेंटिंग, सुशोभित झाडं, डस्टबिन, वाचनालय, रोज सकाळी भक्तिगीतांचा गजर, असं बरंच काही इथं साध्य झालेलं आहे. मी काही ठिकाणी असं केलं, काहींनी मला सांगितलं की दादा सकाळी भक्तिगीतच का हो लावता? म्हणलं काय लावले पाहिजे, दुसरी जरा हिंदी गाणी लावा ना. आता काय म्हणायचं यांना? अरे म्हणलं कधीतरी ती भक्तिगीतं सकाळी सकाळी ऐका, नंतर तर तुम्ही ऐकताच हिंदी गाणी. परंतु काही काहींचे एवढे वेगवेगळी प्रकारची त्यांच्या अपेक्षा असतात, आणि कृपा करून डस्टबिनमध्येच कचरा टाका, नाहीतर काही पण कुठेही खायचं कुठेही टाकायचं असं करू नका. हे आपल्या सर्वांचं पुणे शहर आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर ते स्वच्छ राहणार आहे. स्वच्छताची जबाबदारी ज्या आमच्या कर्मचाऱ्यांच्यावर त्यांनी किती अहोरात्र काम केलं तरी देखील आपण देखील आपलं भान ठेवून वागलं पाहिजे. आम्ही नवीन नवीन मशिनरी आणतोय. आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट त्यानं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला CSR मधनं स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मशीन्स उपलब्ध करून दिल्या. ते पण मदत करतात. अनेक लोक CSR मधनं मदत करतात, पण त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आणि अप्पासाहेब रेणुसे नेहमीच चांगल्या कामाचं समर्थन करत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांची पुढं वाटचाल चाललेली असते आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. आपल्या इथं सांडपाण्याचाही प्रश्न आहे. आम्ही खूप STP प्लांट त्या ठिकाणी करतोय. आपल्या पुण्यातली नदी ही स्वच्छ चांगली आपल्याला वाहतं पाणी त्याच्यामध्ये पाहायला मिळावं, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आम्ही कामाची माणसं आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जोपर्यंत आमच्यामध्ये काम करण्याचा उत्साह आहे, आम्ही काम करू शकतो, तोपर्यंत कायम आमच्या मनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावरच आम्ही पुढे जात राहणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्हाला पुढे जायचं आहे. आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी कसा आपल्याला राज्य सरकारकडनं आणता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे. निधीची कमतरता भासू नये अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण पावलं उचलतोय. राज्य सरकार, पुणे महानगरपालिका अशा अप्पासाहेब रेणुसेंच्या सारख्या स्वयंसेवी संस्था यांना जर नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर काय बदल घडू शकतो हे या योजनेतनं आपण दाखवून दिलेलं आहे. पुण्याला स्मार्ट बनवण्याच्यासाठी आपण विकास कामांच्या मध्ये असाच सर्वांनी सहभाग दाखवावा. आपला आशीर्वाद या पुढीलही काळामध्ये आपण द्यावा अशाच प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि एकंदरीत ह्या कामाच्या सुरुवातीपासून हे काम पूर्णत्वाला जाईपर्यंत ज्या ज्या माझ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आपलं काम आहे, हे आपलेपणाची भावना मनामध्ये ठेवून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं. आणि बाकीचे पण हे ज्ञानपीठ, माझे चिंतपणी ज्ञानपीठ आणि बाकीचे सगळे माझे सहकारी इथं राबले, त्याबद्दल सर्व माझ्या जबाबदार नागरिकांचा, सुज्ञ नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे या दत्तक रस्ता योजनेच्या शुभारंभासाठी ज्यांनी महत्त्वाचं असं योगदान दिलं ते पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंतापद
श्री अनिरुद्ध पावसकर सर तसेच या विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखाताई बनगे यांचा सन्मान अजितदारांच्या शुभ हस्ते होतोय। काय नाही याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो। साधारण 500 मीटर ही रस्त्याची लांबी आहे, रुंदी मला वाटतं काही ठिकाणी 12 मीटर आहे, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त आहे। परंतु पूर्वीच्या काळामध्ये काही गोष्टी पुण्यामध्ये राहिल्या। मी आता कुणाची उणीधुणी काढत नाही, परंतु 1992 ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवडचं नेतृत्व पिंपरी चिंचवडकरांनी 25 वर्ष माझ्याकडे दिलेलं होतं। तुम्ही जाऊन बघा पूर्वीच्या काळामध्ये तिथले रस्ते कसे होते, डबल फ्लायओव्हर कसे केले, जुना पुणे मुंबई रस्ता किती पदरी केला, इतर रस्ते पण कसे रुंदच्या रुंद ठेवले। त्याच्यात कधी कधी मला वाईटपणा घ्यावा लागला, कधी कधी माझ्या नगरसेवकांची नाराजी घ्यावी लागली, कधी कधी माझ्या आमदारांची नाराजी घ्यावी लागली। माऊली लांडग्यांचं घर तर रस्त्यावर आलं, ते मला का आमदाराचं घर काढावं लागलं, पण मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला। माझा प्रयत्न हा असतो पुणेकरांनो की आपण डेव्हलपमेंट करत असताना, सुविधा देत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही। जर रोड वाइंडिंग करत असताना ज्याचं कुणाचं तिथं काही स्टॉल उचलावे लागले, काही बांधकाम बाजूला काढावं लागलं, तर त्याला कुठं ना कुठं पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, हॉकर झोन निर्माण केले पाहिजे, कारण शेवटी त्याचाही रोजीरोटीचा प्रश्न आहे। परंतु त्याची रोजीरोटी बघत असताना इतर नागरिकांना जाता येता त्रास होता कामा नये। फुटपाथवरून माझे नागरिक जातात, त्यांनाही अडथळा निर्माण होता कामा नये। ही काळजी तर शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपल्या भागामध्ये काम करत असताना करावीच लागते, तर शहरामध्ये सुधारणा होता, जे आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलं। तुम्ही बारामतीमध्ये पण येऊन बघा, पूर्वीची बारामती आणि आताची बारामती मी किती फरक केलेला आहे। मी ज्यावेळेस ह्या सगळ्या अधिकारी लोकांना घेऊन बसतो, मग PMRD असेल, PMC असेल, PCMC असेल, PWD असेल, आमचे नॅशनल हायवे असेल, वेगवेगळे जे काही यंत्रणा आहेत त्यांनाही सांगण्यापाठीमागचा दृष्टिकोन माझा हाच असतो। प्रशासनाकडनं काम करून घेत असताना त्यांना मोकळीक पण दिली पाहिजे, परंतु त्यांनी पण पारदर्शकपणे काम केलं पाहिजे। अशा पद्धतीनं कटाक्षाने आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो। ही गोष्ट विसरता कामा नये। पूर्वी धनकवडी ही ग्रामपंचायत होती, त्याच्यामुळे काय परिस्थिती धनकवडीची, ह्या इमारतीतनं त्या इमारतीत हात सेकंड देखील आपण करू शकतो, इतके आपले तिथले 2 इमारतीतले जवळीक आहे। अरे ती जवळीक उद्या ॲम्ब्युलन्स न्यायची म्हटलं तर कुठं देता, आता ड्रोननी तिथं डॉक्टर पाठवायचा, तिथं फायर ब्रिगेड न्यायचं म्हटलं तर कुठनं नेणार। ठीक आहे, आता मागचं काढत बसण्यात अर्थ नाही। आता आम्ही छोटे फायर ब्रिगेड मोटरसायकलवरनं देखील काही आग लागली तर इमर्जन्सी तिथं जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। परंतु त्याचबरोबर आता इथून पुढं तरी आपण शहाणं बनलं पाहिजे। इथून पुढं देखील जो DP आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे। मी नेहमी उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्याचा प्रयत्न फाईलवर करत असतो। बाबांनो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसता। मी 91ला पिंपरी चिंचवडकरांनी मला खासदार केलं,
आता 2026 येत आहे. 35 वर्ष झाली. बघता बघता 35 वर्ष तर गेली, 15 वर्षांनी 50 वर्ष होणार आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं परवा आम्हाला प्रेझेंटेशन झालंय 2050 साली तुमचं माझं पुणे, तुमचं माझं पिंपरी चिंचवड, PMRD एरिया आणि पुणे जिल्हा किती कोटीपर्यंत पोहोचतोय? 2 कोटी लोकसंख्या होतीये. 2 कोटी. विचार करा, साधारण 25 वर्ष आता एवढी लोकसंख्या होणार हे आपल्याला दिसतंय. टॉवर उभा राहायला लागलेले. त्या डेक्कन जिमखान्यावर आम्ही लहानपणी फिरायचो किंवा कॉलेज जीवनात फिरायचो त्यावेळेस एक एक बंगले होते. तिथं आता उंचच्या उंच इमारती झाल्या. एक फॅमिलीच्या ऐवजी 20-20 फॅमिली राहत आहेत आणि त्यांचे 20-20 फॅमिलीची वाहनं उभी राहत आहेत. करायचं काय? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याकरता कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि म्हणून आता हे मुंबईमध्ये तुम्ही बघा नुसते उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. परवा तर मी एका ठिकाणी गेलो, मुंबईतल्या एकेका फ्लॅटची किंमत 100 कोटी रुपये फ्लॅटची किंमत आहे. साऊथ मुंबईमध्ये 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट फ्लॅटची किंमत आहे आणि लोक घेत आहेत. म्हणजे हे कुठल्या कुठं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि लोकांच्याकडे काहींच्याकडे पैसा आहे. आज पुण्याच्या पण फ्लॅटच्या किमती कशा झाल्या ते बघताय तुम्ही. अतिशय उत्कृष्टपणे काही काही बिल्डर सुविधा देत आहेत. रेरा आणल्यापासून फार सुविधा नागरिकांना मिळालेल्या आहेत. बिल्डरला पण नीटपणे काम करावं लागतं आणि तुम्ही फ्लॅट बुक केल्यानंतर तुम्हालाही वेळेत त्यांना फ्लॅट द्यावा लागतो. SRAच्या स्कीम आम्ही मोठ्या प्रमाणावर घेतोय. झोपडपट्टी विरहित शहर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्याकरता काही बाबतीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बाबांनो इथं चाललेल्या आहेत. खूप काही गोष्टी तुम्हाला मला सांगता येण्यासारख्या आहेत. परंतु हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय हा नव्या स्वरूपामध्ये अधिक आकर्षक, देखणा आणि सुशोभित बनवण्यात जो आलेला आहे. जिथं अंधार होता, जिथं आज पोलवरती दिव्यांचा लख प्रकाश हा आपला तिरंगा आहे, तसा तिरंगा त्या लाईटच्या खांबावर तुम्हाला बघायला मिळतोय. जिथं कचरा होता तिथं आता सुंदर झाडं लावलेली. मगाशी तुम्ही एक छोटीशी चित्रफीत बघितली. स्वच्छ परिसर पाहायला मिळतोय. जिथं ट्रॅफिकमुळं अक्षरशः तुमचा सगळ्यांचा श्वास गुदमरायचा तिथं आज भला मोठा स्वच्छ आणि देखणा चौक हा निर्माण झालेला आपण पाहतोय. CCTV, लाईट्स, वॉल पेंटिंग, सुशोभित झाडं, डस्टबिन, वाचनालय, रोज सकाळी भक्तिगीतांचा गजर, असं बरंच काही इथं साध्य झालेलं आहे. मी काही ठिकाणी असं केलं, काहींनी मला सांगितलं की दादा सकाळी भक्तिगीतच का लावता? म्हणलं काय लावलं पाहिजे? दुसरी जरा हिंदी गाणी लावा ना. आता काय म्हणायचं यांना? अरे म्हणलं कधीतरी ती भक्तिगीतं सकाळी सकाळी ऐका, नंतर तर तुम्ही ऐकताच हिंदी गाणी. परंतु काही काहींचे एवढे वेगवेगळी प्रकारची त्यांच्या अपेक्षा असतात आणि कृपा करून डस्टबिनमध्येच कचरा टाका, नाहीतर काही पण कुठेही खायचं कुठेही टाकायचं असं करू नका. हे आपल्या सर्वांचं पुणे शहर आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर ते स्वच्छ राहणार आहे. स्वच्छताची जबाबदारी ज्या आमच्या कर्मचाऱ्यांच्यावर त्यांनी किती अहोरात्र काम केलं तरी देखील आपण देखील आपलं भान ठेवून वागलं पाहिजे. आम्ही नवीन नवीन मशिनरी आणतोय. आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट त्यानं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला CSR मधनं स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मशीन्स उपलब्ध करून दिल्या. ते पण मदत करतात. अनेक लोक CSR मधनं मदत करतात. पण त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आणि अप्पासाहेब रेणुसे नेहमीच चांगल्या कामाचं समर्थन करत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांची पुढं वाटचाल चाललेली असते आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. आपल्या इथं सांडपाण्याचाही प्रश्न आहे. आम्ही खूप STP प्लांट त्या ठिकाणी करतोय. आपल्या पुण्यातली नदी ही स्वच्छ चांगली आपल्याला वाहतं पाणी त्याच्यामध्ये पाहायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो
आम्ही कामाची माणसं आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जोपर्यंत आमच्यामध्ये काम करण्याचा उत्साह आहे, आम्ही काम करू शकतो, तोपर्यंत कायम आमच्या मनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावरच आम्ही पुढे जात राहणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्हाला पुढे जायचं आहे. आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी कसा आपल्याला राज्य सरकारकडनं आणता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे. निधीची कमतरता भासू नये अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण पावलं उचलतोय. राज्य सरकार, पुणे महानगरपालिका अशा अप्पासाहेब रेणुसांच्या सारख्या स्वयंसेवी संस्था यांना जर नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर काय बदल घडू शकतो हे या योजनेतनं आपण दाखवून दिलेलं आहे. पुण्याला स्मार्ट बनवण्याच्यासाठी आपण विकास कामांच्या मध्ये असाच सर्वांनी सहभाग दाखवावा. आपला आशीर्वाद या पुढीलही काळामध्ये आपण द्यावा अशाच प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि एकंदरीत ह्या कामाच्या सुरुवातीपासून हे काम पूर्णत्वाला जाईपर्यंत ज्या ज्या माझ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आपलं काम आहे, हे आपलेपणाची भावना मनामध्ये ठेवून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं. आणि बाकीचे पण हे ज्ञानपीठ, माझे चिंतपणी ज्ञानपीठ आणि बाकीचे सगळे माझे सहकारी इथं राबले, त्याबद्दल सर्व माझ्या जबाबदार नागरिकांचा, सुज्ञ नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे या दत्तक रस्ता योजनेच्या शुभारंभासाठी ज्यांनी महत्वाचं असं योगदान दिलं ते पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता पद श्री रुंदी मला वाटतं काही ठिकाणी 12 मीटर आहे, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये काही गोष्टी पुण्यामध्ये राहिल्या. मी आता कुणाची उणीधुणी काढत नाही, परंतु 1992 ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवडचं नेतृत्व पिंपरी चिंचवडकरांनी 25 वर्ष माझ्याकडे दिलेलं होतं. तुम्ही जाऊन बघा पूर्वीच्या काळामध्ये तिथले रस्ते कसे होते आणि 25 वर्षात तिथं सबवे कसे केले, फ्लायओव्हर कसे केले, डबल फ्लायओव्हर कसे केले, जुना पुणे मुंबई रस्ता किती पदरी केला, इतर रस्ते केले. नाराजी घ्यावी लागली, कधी कधी माझ्या आमदारांची नाराजी घ्यावी लागली. माऊली लांडगेंचं घर तर रस्त्यावर आलं, ते मला का आमदाराचं घर काढावं लागलं. पण मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न हा असतो पुणेकरांना, जर रोड वाइंडिंग करत असताना ज्याचं कुणाचं तिथं काही स्टॉल उचलावे लागले, काही बांधकाम बाजूला काढावं लागलं, तर त्याला कुठं ना कुठं पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. हॉकर झोन निर्माण केले पाहिजे, कारण शेवटी त्याचाही रोजीरोटीचा प्रश्न आहे. परंतु त्याची रोजीरोटी बघत असताना इतर नागरिकांना जाता येता त्रास होता कामा नये. फुटपाथवरून माझे नागरिक जातात, त्यांनाही अडथळा निर्माण होता कामा नये. ही काळजी तर शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपल्या भागामध्ये काम करत असताना करावीच लागते, तर शहरामध्ये सुधारणा होता. जे आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलं. तुम्ही बारामतीमध्ये पण येऊन बघा, पूर्वीची बारामती आणि आताची बारामती मी किती फरक केलेला आहे. मी ज्यावेळेस ह्या सगळ्या अधिकारी लोकांना घेऊन बसतो, मग PMRD असेल, PMC असेल, PCMC असेल, PWD असेल, आमचे नॅशनल हायवे असेल, वेगवेगळे जे काही यंत्रणा आहेत त्यांनाही सांगण्या पाठीमागचा दृष्टिकोन माझा हाच असतो. प्रशासनाकडनं काम करून घेत असताना त्यांना मोकळीक पण दिली पाहिजे, परंतु त्यांनी पण पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं कटाक्षाने आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो. ही गोष्ट विसरता कामा नये. पूर्वी धनकवडी ही ग्रामपंचायत होती, त्याच्यामुळे काय परिस्थिती धनकवडीची, ह्या इमारतीतनं त्या इमारतीत हात शेक हँड देखील आपण करू शकतो. इतके आपले तिथले 2
इमारतीतले जवळीक आहे. अरे ती जवळीक उद्या ॲम्ब्युलन्स न्यायची म्हटलं तर कुठं देता? आता ड्रोननी तिथं डॉक्टर पाठवायचा, तिथं फायर ब्रिगेड न्यायचं म्हटलं तर कुठनं नेणार? ठीक आहे, आता मागचं काढत बसण्यात अर्थ नाही. आता आम्ही छोटे फायर ब्रिगेड मोटरसायकलवरनं देखील काही आग लागली तर इमर्जन्सी तिथं जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. परंतु त्याचबरोबर आता इथून पुढं तरी आपण शहाणं बनलं पाहिजे. इथून पुढं देखील जो डीपी आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. मी नेहमी उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्याचा प्रयत्न फाईलवर करत असतो. बाबांनो 20 येत आहे, 35 वर्ष झाली, बघता बघता 35 वर्ष तर गेली. पद्धतीनं परवा आम्हाला प्रेझेंटेशन झालंय 2050 साली तुमचं माझं पुणे, तुमचं माझं पिंपरी चिंचवड, PMRD एरिया आणि पुणे जिल्हा किती कोटीपर्यंत पोहोचतोय? 2 कोटी लोकसंख्या होतीये. 2 कोटी. विचार करा, साधारण 25 वर्ष आता एवढी लोकसंख्या होणार हे आपल्याला दिसतंय. टॉवर उभा राहायला लागलेले. त्या डेक्कन जिमखान्यावर आम्ही लहानपणी फिरायचो किंवा कॉलेज जीवनात फिरायचो त्यावेळेस एक एक बंगले होते. तिथं आता उंचच्या उंच इमारती झाल्या. एक फॅमिलीच्या ऐवजी 20-20 फॅमिली राहत आहेत आणि त्यांचे 20-20 फॅमिलीची वाहनं उभी राहत आहेत. करायचं काय? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याकरता कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि म्हणून आता हे मुंबईमध्ये तुम्ही बघा नुसते उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. परवा तर मी एका ठिकाणी गेलो, मुंबईतल्या एकेका फ्लॅटची किंमत 100 कोटी रुपये फ्लॅटची किंमत आहे. साऊथ मुंबईमध्ये 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट फ्लॅटची किंमत आहे आणि लोक घेत आहेत. म्हणजे हे कुठं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि लोकांच्याकडे काहींच्याकडे पैसा आहे. आज पुण्याच्या पण फ्लॅटच्या किमती कशा झाल्या ते बघताय तुम्ही. अतिशय उत्कृष्टपणे काही बिल्डर सुविधा देत आहेत. रेरा आणल्यापासून फार सुविधा नागरिकांना मिळालेल्या आहेत. बिल्डरला पण नीटपणे काम करावं लागतं आणि तुम्ही फ्लॅट बुक केल्यानंतर तुम्हालाही वेळेत त्यांना फ्लॅट द्यावा लागतो. SRAच्या स्कीम आम्ही मोठ्या प्रमाणावर घेतोय. झोपडपट्टी विरहित शहर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्याकरता काही बाबतीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बाबांनो इथं चाललेल्या आहेत. खूप काही गोष्टी तुम्हाला मला सांगता येण्यासारख्या आहेत. परंतु हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय हा नव्या स्वरूपामध्ये अधिक आकर्षक, देखणा आणि सुशोभित बनवण्यात जो आलेला आहे. जिथं अंधार होता, जिथं आज पोलवरती दिव्यांचा लख प्रकाश हा आपला तिरंगा आहे, तसा तिरंगा त्या लाईटच्या खांबावर तुम्हाला बघायला मिळतोय. जिथं कचरा होता तिथं आता सुंदर झाडं लावलेली. मगाशी तुम्ही एक छोटीशी चित्रफीत बघितली. स्वच्छ परिसर पाहायला मिळतोय. जिथं ट्रॅफिकमुळं अक्षरशः तुमचा सगळ्यांचा श्वास गुदमरायचा तिथं आज भला मोठा स्वच्छ आणि देखणा चौक हा निर्माण झालेला आपण पाहतोय. CCTV, लाईट्स, वॉल पेंटिंग, सुशोभित झाडं, डस्टबिन, वाचनालय, रोज सकाळी भक्तिगीतांचा गजर, असं बरंच काही इथं साध्य झालेलं आहे. मी काही ठिकाणी असं केलं, काहींनी मला सांगितलं की दादा सकाळी भक्तिगीतच का लावता? म्हणलं काय लावलं पाहिजे? दुसरी जरा हिंदी गाणी लावा ना. आता काय म्हणायचं यांना? अरे म्हणलं कधीतरी ती भक्तिगीतं सकाळी सकाळी ऐका, नंतर तर तुम्ही ऐकताच हिंदी गाणी. परंतु काहींचे एवढे वेगवेगळी प्रकारची त्यांच्या अपेक्षा असतात. आणि कृपा करून डस्टबिनमध्येच कचरा टाका ची जबाबदारी ज्या आमच्या कर्मचाऱ्यांच्यावर त्यांनी किती अहोरात्र काम केलं तरी देखील आपण देखील आपलं भान ठेवून वागलं पाहिजे. आम्ही नवीन नवीन मशिनरी आणतोय. आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट त्यानं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला CSR मधनं स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मशीन्स उपलब्ध करून दिल्या. ते पण मदत करतात. अनेक लोक CSR मधनं मदत करतात. पण त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आणि अप्पासाहेब रेणूचे नेहमीच चांगल्या कामाचं समर्थन करत असतात
आणि त्या पद्धतीनं त्यांची पुढं वाटचाल चाललेली असते आणि त्याच्यातूनच काही प्रश्न आहे. आम्ही खूप STP प्लांट त्या ठिकाणी करतोय. आपल्या पुण्यातली नदी ही स्वच्छ चांगली आपल्याला वाहतं पाणी त्याच्यामध्ये पाहायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. मी आंबेडकरांची विचारधारा जोपर्यंत आमच्यामध्ये तोपर्यंत कायम आमच्या मनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावरच आम्ही पुढे जात राहणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी कसा आपल्याला राज्य सरकारकडनं आणता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे. निधीची कमतरता भासू नये अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण पावलं उचलतोय. राज्य सरकार, पुणे स्वयंसेवी संस्था यांना जर नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर काय बदल घडू शकतो हे या योजनेतनं आपण दाखवून दिलेलं आहे. पुण्याला स्मार्ट बनवण्याच्यासाठी आपण विकास कामांच्या मध्ये असाच सर्वांनी सहभाग दाखवावा. आपला आशीर्वाद या पुढीलही काळामध्ये आपण द्यावा अशाच प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि एकंदरीत ह्या कामाच्या सुरुवातीपासून हे काम पूर्णत्वाला जाईपर्यंत ज्या ज्या माझ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आपलं काम आहे हे आपलेपणाची भावना मनामध्ये ठेवून त्यांनी सर्वतोपरी सहकारी इथं राबले त्याबद्दल सर्व माझ्या जबाबदार नागरिकांचा, सुज्ञ नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे या दत्तक रस्ता योजनेच्या शुभारंभासाठी ज्यांनी महत्वाचं असं योगदान दिलं ते पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंतापद श्री अनिरुद्ध पावसकर सर, तसेच या विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखाताई बनगे यांचा सन्मान अजितदादांच्या शुभ हस्ते होतोय. काय आपल्याला देतो. साधारण 500 मीटर ही रस्त्याची लांबी आहे आणि रुंदी मला वाटतं काही ठिकाणी 12 मीटर आहे, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये काही गोष्टी पुण्यामध्ये राहिल्या. मी आता कुणाची उणीधुणी काढत नाही, परंतु 1992 ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवडचं नेतृत्व पिंपरी चिंचवडकरांनी 25 वर्ष माझ्याकडे दिलेलं होतं. तुम्ही जाऊन बघा पूर्वीच्या काळामध्ये तिथले रस्ते कसे होते आणि 25 वर्षात तिथं सबवे कसे केले, फ्लायओव्हर कसे केले, डबल फ्लायओव्हर कसे केले. जुना पुण्यात आलं ते मला का आमदाराचं घर काढावं लागलं, पण मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न हा असतो पुणेकरांनो की आपण डेव्हलपमेंट करत असताना, सुविधा देत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. जर रोड वाइंडिंग करत असताना ज्याचं कुणाचं तिथं काही स्टॉल उचलावे लागले, काही बांधकाम बाजूला काढावं लागलं तर त्याला कुठं ना कुठं पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. हॉकर झोन निर्माण केले पाहिजे, कारण शेवटी त्याचाही रोजीरोटीचा प्रश्न आहे. परंतु त्याची रोजीरोटी बघत असताना इतर नागरिकांना जाता येता त्रास होता कामा नये. फुटपाथवरून माझे नागरिक जातात, त्यांनाही अडथळा निर्माण होता कामा नये. ही काळजी तर शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपल्या भागामध्ये काम करत असताना करावीच लागते, तर शहरामध्ये सुधारणा होतात. PMRD असेल, PMC असेल, PCMC असेल, PWD असेल, आमचे नॅशनल हायवे असेल, वेगवेगळे जे काही यंत्रणा आहेत त्यांनाही सांगण्यापाठीमागचा दृष्टिकोन माझा हाच असतो
प्रशासनाकडनं काम करून घेत असताना त्यांना मोकळीक पण दिली पाहिजे, परंतु त्यांनी पण पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं कटाक्षाने आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो. ही गोष्ट विसरता कामा नये. पूर्वी धनकवडी ही ग्रामपंचायत होती, त्याच्यामुळे काय परिस्थिती धनकवडीची, ह्या इमारतीतनं त्या इमारतीत हात शेक हँड देखील आपण करू शकतो. इतके आपले तिथले 2 इमारतीतले जवळीक आहे. अरे ती जवळीक उद्या ॲम्ब्युलन्स न्यायची म्हटलं तर कुठं देता, कुठनं नेणार? ठीक आहे, आता मागचं काढत बसण्यात अर्थ नाही. आता आम्ही छोटे फायर ब्रिगेड मोटरसायकलवरनं देखील काही आग लागली तर इमर्जन्सी तिथं जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. परंतु त्याचबरोबर आता इथून पुढं तरी आपण शहाणं बनलं पाहिजे. इथून पुढं देखील जो DP आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. मी नेहमी उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्याचा प्रयत्न फाईलवर करत असतो. बाबांनो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसता. मी 91ला पिंपरी चिंचवडकरांनी मला खासदार केलं. आता 2026 येत आहे. 35 वर्ष झाली. बघता बघता 35 वर्ष तर गेली. 15 वर्षांनी 50 वर्ष होणार आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं परवा आम्हाला प्रेझेंटेशन झालंय, 2050 साली तुमचं माझं पुणे, तुमचं माझं पिंपरी चिंचवड, PMRD एरिया आणि पुणे जिल्हा किती कोटीपर्यंत पोहोचतोय? 2 कोटी लोकसंख्या होतीये. 2 कोटी. विचार करा. साधारण 25 वर्ष आता एवढी लोकसंख्या होणार हे आपल्याला दिसतंय. टॉवर उभा राहायला लागलेले. त्या डेक्कन जिमखान्यावर आम्ही लहानपणी फिरायचो किंवा कॉलेज जीवनात फिरायचो त्यावेळेस एक बंगले होते. तिथं आता उंचच्या उंच इमारती झाल्या. एक फॅमिलीच्या ऐवजी 20-20 फॅमिली राहत आहेत आणि त्यांचे 20-20 फॅमिलीची वाहनं उभी राहत आहेत. करायचं काय? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याकरता कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि म्हणून आता हे मुंबईमध्ये तुम्ही बघा, नुसते उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. परवा तर मी एका ठिकाणी गेलो, मुंबईतल्या एकेका फ्लॅटची किंमत 100 कोटी रुपये फ्लॅटची किंमत आहे. साऊथ मुंबईमध्ये 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट फ्लॅटची किंमत आहे आणि लोक घेत आहेत. म्हणजे हे कुठं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि लोकांच्याकडे काहींच्याकडे पैसा आहे. आज पुण्याच्या पण फ्लॅटच्या किमती कशा झाल्या ते बघताय तुम्ही. अतिशय उत्कृष्टपणे काही बिल्डर सुविधा देत आहेत. रेरा आणल्यापासून फार सुविधा नागरिकांना मिळालेल्या आहेत. बिल्डरला पण नीटपणे काम करावं लागतं आणि तुम्ही फ्लॅट बुक केल्यानंतर तुम्हालाही वेळेत त्यांना फ्लॅट द्यावा लागतो. SRAच्या स्कीम आम्ही मोठ्या प्रमाणावर घेतोय. झोपडपट्टी विरहित शहर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्याकरता काही बाबतीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बाबांनो इथं चाललेल्या आहेत. खूप काही गोष्टी तुम्हाला मला सांगता येण्यासारख्या आहेत. परंतु हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय हा नव्या स्वरूपामध्ये अधिक आकर्षक, देखणा आणि सुशोभित बनवण्यात जो आलेला आहे. जिथं अंधार होता, जिथं आज पोलवरती दिव्यांचा लख प्रकाश हा आपला तिरंगा आहे, तसा तिरंगा त्या लाईटच्या खांबावर तुम्हाला बघायला मिळतोय. जिथं कचरा होता तिथं आता सुंदर झाडं लावलेली. मगाशी तुम्ही एक छोटीशी चित्रफीत बघितली. स्वच्छ परिसर पाहायला मिळतोय. जिथं ट्रॅफिकमुळं अक्षरशः तुमचा सगळ्यांचा श्वास गुदमरायचा, तिथं आज भला मोठा स्वच्छ आणि देखणा चौक हा निर्माण झालेला आपण पाहतोय. CCTV, लाईट्स, वॉल पेंटिंग, सुशोभित झाडं, डस्टबिन, वाचनालय, रोज सकाळी भक्तिगीतांचा गजर, असं बरंच काही इथं साध्य झालेलं आहे. मी काही ठिकाणी असं केलं, काहींनी मला सांगितलं की वेगवेगळी प्रकारची त्यांच्या अपेक्षा असतात आणि कृपा करून डस्टबिनमध्येच कचरा टाका, नाहीतर काही पण कुठेही खायचं कुठेही टाकायचं असं करू नका. हे आपल्या सर्वांचं पुणे शहर आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर ते स्वच्छ राहणार आहे. स्वच्छताची जबाबदारी ज्या आमच्या कर्मचाऱ्यांच्यावर त्यांनी किती अहोरात्र काम केलं तरी देखील आपण देखील आपलं
भान ठेवून वागलं पाहिजे. आम्ही नवीन नवीन मशिनरी आणतोय. आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट त्यानं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला CSR मधनं स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मशीन्स उपलब्ध करून दिल्या. ते पण मदत करतात. अनेक लोक CSR मधनं मदत करतात. पण त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आणि अप्पासाहेब रेणुसे नेहमीच चांगल्या कामाचं समर्थन करत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांची पुढं वाटचाल चाललेली असते आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. आपल्या इथं सांडपाण्याचाही प्रश्न आहे. आम्ही खूप STP प्लांट त्या ठिकाणी करतोय. आपल्या पुण्यातली नदी ही स्वच्छ चांगली आपल्याला वाहतं पाणी त्याच्यामध्ये पाहायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आम्ही कामाची माणसं आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जोपर्यंत आमच्यामध्ये काम करण्याचा उत्साह आहे, आम्ही काम करू शकतो, तोपर्यंत कायम आमच्या मनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावरच आम्ही पुढे जात राहणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी कसा आपल्याला राज्य सरकारकडनं आणता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे. निधीची कमतरता भासू नये अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण पावलं उचलतोय. राज्य सरकार, पुणे महानगरपालिका अशा अप्पासाहेब रेणुसेंच्या सारख्या स्वयंसेवी संस्था यांना जर नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर काय बदल घडू शकतो हे या योजनेतनं आपण दाखवून दिलेलं आहे. पुण्याला स्मार्ट बनवण्याच्यासाठी आपण विकास कामांच्या मध्ये असाच सर्वांनी सहभाग दाखवावा. आपला आशीर्वाद या पुढीलही काळामध्ये आपण द्यावा अशाच प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि एकंदरीत ह्या कामाच्या सुरुवातीपासून हे काम पूर्णत्वाला जाईपर्यंत ज्या ज्या माझ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आपलं काम आहे, हे आपलेपणाची भावना मनामध्ये ठेवून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं आणि बाकीचे पण हे ज्ञानपीठ, माझे चिंतपणी ज्ञानपीठ आणि बाकीचे सगळे माझे सहकारी इथं राबले, त्याबद्दल सर्व माझ्या जबाबदार नागरिकांचा, सुज्ञ नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे या दत्तक रस्ता योजनेच्या शुभारंभासाठी ज्यांनी महत्वाचं असं योगदान दिलं ते पुणे महानगरपालिकेचे मुक्त नाही याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो. साधारण 500 मीटर ही रस्त्याची लांबी आहे. रुंदी मला वाटतं काही ठिकाणी 12 मीटर आहे, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये काही गोष्टी पुण्यामध्ये राहिल्या. मी आता कोणाची उणीधुणी काढत नाही, परंतु 1992 ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवडचं नेतृत्व पिंपरी चिंचवडकरांनी 25 वर्ष माझ्याकडे दिलेलं होतं. तुम्ही जाऊन बघा पूर्वीच्या काळामध्ये तिथले रस्ते कसे होते आणि 25 वर्षात तिथं सबवे कसे केले, फ्लायओव्हर कसे केले, डबल फ्लायओव्हर कसे केले, जुना पुणे मुंबई रस्ता किती पदरी केला, इतर रस्ते पण कसे रुंदच्या रुंद ठेवले. त्याच्यात कधी कधी मला वाईटपणा घ्यावा लागला, कधी कधी माझ्या नगरसेवकांची नाराजी घ्यावी लागली, कधी कधी माझ्या आमदारांची नाराजी घ्यावी लागली. माऊली लांडग्यांचं घर तर रस्त्यावर आलं, ते मला का आमदाराचं घर काढावं लागलं. पण मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न हा असतो पुणेकरांनो की आपण डेव्हलपमेंट करत असताना, सुविधा देत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. जर रोड वाइंडिंग करत असताना ज्याचं कुणाचं तिथं काही स्टॉल उचलावे लागले, काही बांधकाम बाजूला काढावं लागलं, तर त्याला कुठं ना कुठं पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. हॉकर झोन निर्माण केले पाहिजे, कारण शेवटी त्याचाही रोजीरोटीचा प्रश्न आहे. परंतु त्याची रोजीरोटी बघत असताना इतर नागरिकांना जाता येता त्रास होता कामा नये. फुटपाथवरून माझे नागरिक जातात,
त्यांनाही अडथळा निर्माण होता कामा नये ही काळजी तर शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपल्या भागामध्ये काम करत असताना करावीच लागते, तर शहरामध्ये सुधारणा होता, जे आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलं. तुम्ही बारामतीमध्ये पण येऊन बघा, पूर्वीची बारामती आणि आताची बारामती मी किती फरक केलेला आहे. मी ज्यावेळेस ह्या सगळ्या अधिकारी लोकांना घेऊन बसतो, मग PMRD असेल, PMC असेल, PCMC असेल, PWD असेल, आमचे नॅशनल हायवे असेल, वेगवेगळे जे काही यंत्रणा आहेत त्यांनाही सांगण्या पाठीमागचा दृष्टिकोन माझा हाच असतो. प्रशासनाकडनं काम करून घेत असताना त्यांना मोकळीक पण दिली पाहिजे, परंतु त्यांनी पण पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं कटाक्षाने आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो. ही गोष्ट विसरता कामा नये. पूर्वी धनकवडी ही ग्रामपंचायत होती, त्याच्यामुळे काय परिस्थिती धनकवडीची, ह्या इमारतीतनं त्या इमारतीत हात सेकंड देखील आपण करू शकतो, इतके आपले तिथले 2 इमारतीतले जवळीक आहे. अरे ती जवळीक उद्या ॲम्ब्युलन्स न्यायची म्हटलं तर कुठं देता, आता ड्रोननी तिथं डॉक्टर पाठवायचा, तिथं फायर ब्रिगेड न्यायचं म्हटलं तर कुठनं नेणार. ठीक आहे, आता मागचं काढत बसण्यात अर्थ नाही. आता आम्ही छोटे फायर ब्रिगेड मोटरसायकलवरनं देखील काही आग लागली तर इमर्जन्सी तिथं जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. टिपी आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. मी नेहमी उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्याचा प्रयत्न फाईलवर करत असतो. बाबांनो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसता. मी 91ला पिंपरी चिंचवडकरांनी मला खासदार केलं, आता 2026 येत आहे, 35 वर्ष झाली. बघता बघता 35 वर्ष तर गेली, 15 वर्षांनी 50 वर्ष होणार आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं परवा आम्हाला प्रेझेंटेशन झालंय, 2050 साली कोटी लोकसंख्या होती, 2 कोटी. विचार करा, साधारण 25 वर्ष आता एवढी लोकसंख्या होणार हे आपल्याला दिसतंय. टॉवर उभा राहायला लागलेले. त्या डेक्कन जिमखान्यावर आम्ही लहानपणी फिरायचो किंवा कॉलेज जीवनात फिरायचो त्यावेळेस एक बंगले होते, तिथं आता उंचच्या उंच इमारती झाल्या. एक फॅमिलीच्या ऐवजी 20-20 फॅमिली राहत आहेत आणि त्यांचे 20-20 फॅमिलीची वाहनं उभी राहत आहेत. करायचं काय? आणि म्हणून आता हे मुंबईमध्ये तुम्ही बघा, नुसते उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. परवा तर मी एका ठिकाणी गेलो, मुंबईतल्या एकेका फ्लॅटची किंमत 100 कोटी रुपये फ्लॅटची किंमत आहे. साऊथ मुंबईमध्ये 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट फ्लॅटची किंमत आहे आणि लोक घेत आहेत. म्हणजे हे कुठल्या कुठं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि लोकांच्याकडे काहींच्याकडे पैसा आहे. आज पुण्याच्या पण फ्लॅटच्या किमती कशा झाल्या ते बघताय तुम्ही. अतिशय उत्कृष्टपणे काही बिल्डर सुविधा देत आहेत. रेरा आणल्यापासून फार सुविधा नागरिकांना मिळालेल्या आहेत. बिल्डरला पण बाबतीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बाबांनो इथं चाललेल्या आहेत. खूप काही गोष्टी तुम्हाला मला सांगता येण्यासारख्या आहेत, परंतु हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय हा नव्या स्वरूपामध्ये अधिक आकर्षक, देखणा आणि सुशोभित बनवण्यात जो आलेला आहे. जिथं अंधार होता, जिथं आज पोलवरती दिव्यांचा लख प्रकाश हा आपला तिरंगा आहे, तसा तिरंगा त्या लाईटच्या खांबावर तुम्हाला बघायला मिळतोय. जिथं कचरा होता तिथं आता सुंदर झाडं लावलेली. मगाशी तुम्ही एक छोटीशी चित्रफित बघितली, स्वच्छ परिसर पाहायला मिळतोय. जिथं ट्रॅफिकमुळं अक्षरशः तुमचा सगळ्यांचा श्वास गुदमरायचा, तिथं आज भला मोठा स्वच्छ आणि देखणा चौक हा निर्माण झालेला आपण पाहतोय. CCTV, लाईट्स, वॉल पेंटिंग, सुशोभित झाडं, डस्टबिन, वाचनालय, रोज सकाळी भक्तिगीतांचा गजर, असं बरंच काही इथं साध्य झालेलं आहे. मी काही ठिकाणी असं केलं, काहींनी मला सांगितलं की दादा सकाळी भक्तिगीतच का हो लावता. म्हणलं काय लावलं पाहिजे, दुसरी जरा हिंदी गाणी लावा ना. आता काय म्हणायचं यांना. अरे म्हणलं कधीतरी ती भक्तिगीतं सकाळी सकाळी ऐका, नंतर तर तुम्ही ऐकताच हिंदी गाणी. परंतु काहींचे एवढे वेगवेगळी प्रकारची त्यांच्या अपेक्षा असतात आणि कृपा करून डस्टबिनमध्येच कचरा टाका.
नाहीतर काही पण कुठेही खायचं कुठेही टाकायचं असं करू नका. हे आपल्या सर्वांचं पुणे शहर आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर ते स्वच्छ राहणार आहे. स्वच्छताची जबाबदारी ज्या आमच्या कर्मचाऱ्यांच्यावर त्यांनी किती अहोरात्र काम केलं तरी देखील आपण देखील आपलं भान ठेवून वागलं पाहिजे. आम्ही नवीन नवीन मशिनरी आणतोय. आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट त्यानं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला CSR मधनं स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मशीन्स उपलब्ध करून दिल्या. ते पण मदत करतात. अनेक लोक CSR मधनं मदत करतात. पण त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आणि अप्पासाहेब रेणुसे नेहमीच चांगल्या कामाचं समर्थन करत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांची पुढं वाटचाल चाललेली असते आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. आपल्या इथं सांडपाण्याचाही प्रश्न आहे. आम्ही खूप STP प्लांट त्या ठिकाणी करतोय. आपल्या पुण्यातली नदी ही स्वच्छ चांगली आपल्याला वाहतं पाणी त्याच्यामध्ये पाहायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आम्ही कामाची माणसं आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जोपर्यंत आमच्यामध्ये काम करण्याचा उत्साह आहे, आम्ही काम करू शकतो, तोपर्यंत कायम आमच्या मनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावरच आम्ही पुढे जात राहणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्हाला पुढे जायचं आहे. आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी कसा आपल्याला राज्य सरकारकडनं आणता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे. निधीची कमतरता भासू नये अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण पावलं उचलतोय. राज्य सरकार, पुणे महानगरपालिका अशा अप्पासाहेब रेणुसेंच्या सारख्या स्वयंसेवी संस्था यांना जर नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर काय बदल घडू शकतो हे या योजनेतनं आपण दाखवून दिलेलं आहे. पुण्याला स्मार्ट बनवण्याच्यासाठी आपण विकास कामांच्या मध्ये असाच सर्वांनी सहभाग दाखवावा. आपला आशीर्वाद या पुढीलही काळामध्ये आपण द्यावा अशाच प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि एकंदरीत ह्या कामाच्या सुरुवातीपासून हे काम पूर्णत्वाला जाईपर्यंत ज्या ज्या माझ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आपलं काम आहे, हे आपलेपणाची भावना मनामध्ये ठेवून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं. आणि बाकीचे पण हे ज्ञानपीठ, माझे चिंतपणी ज्ञानपीठ आणि बाकीचे सगळे माझे सहकारी इथं राबले, त्याबद्दल सर्व माझ्या जबाबदार नागरिकांचा, सुज्ञ नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे या दत्तक रस्ता योजनेच्या शुभारंभासाठी ज्यांनी महत्वाचं असं योगदान दिलं ते पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंतापद श्री अनिरुद्ध पावसकर सर, तसेच या विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखाताई बनगे यांचा सन्मान अजितदादांच्या शुभ हस्ते होतोय. काय